पाथरी नगरपालिकेची सभा ठरली वादळी, बहुमताने सभागृहाच्या पटलावर ठेवलेला ठराव मंजूर। पाथरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभेचे कामकाज सामान्य नागरिकांना पाहता यावे यासाठी प्रथमच पालिका परिसरात LED स्क्रीन लावून बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्यात आलं। यावेळी पाथरीकरांनी सभागृहातील घडामोडी प्रत्यक्ष अनुभवत पाहिल्या। पाथरी नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विकास कामांच्या ठरावावरून शुक्रवारी 27 मार्च रोजी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याने बैठक वादळी ठरली। विरोधकांनी ठरावावर मतदान घेण्याची जोरदार मागणी केली, मात्र नगराध्यक्षांनी ती फेटाळत ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करत बैठक संपल्याचे घोषित केले। त्यामुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। शुक्रवारी सकाळी 11 वाजता पहिली सर्वसाधारण सभा पालिका सभागृहात सुरू झाली। सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। बैठकीत सत्ताधारी पक्षाचे सर्व तर विरोधी काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते। मुख्य अधिकारी रजेवर असल्याने बहुमताने ठराव मंजूर। पीठासन अधिकारी म्हणून मला विशेष अधिकार प्राप्त आहेत। सदर बैठकीत सत्ताधारी गटाचे 12 सदस्य, स्वतः नगराध्यक्ष आणि मला प्रदान करण्यात आलेल्या एका अतिरिक्त सदस्यत्वाच्या अधिकारासह एकूण 14 मते ठरावाच्या बाजूने मिळाली। त्यामुळे 14 विरुद्ध 13 अशा बहुमताने सभागृहाच्या पटलावर ठेवलेला ठराव मंजूर करण्यात आला। आसेफ खान, नगराध्यक्ष, पाथरी नगर परिषद विकास कामासाठी प्राप्त निधीची माहिती दिली नाही। सर्वसाधारण सभेत विकास कामे, निधी वापर, निविदा प्रक्रिया तसेच कामकाजाबाबत आरोप केले। सभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रमुख मुद्द्यांमध्ये विविध विकास कामांसाठी प्राप्त निधीची माहिती देण्यात आली नसल्याचे स्वीकृत सदस्य तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। त्यांचा अतिरिक्त कार्यभार मानवत नगर परिषद मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्याकडे सोपवण्यात आला होता। मात्र मानवत नगरपालिकेची बैठक याच दिवशी व वेळेत असल्याने त्यांनी आपले अधिकार पाथरी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अशोक वाघुंबरे यांना लेखी आदेशाद्वारे दिले। दरम्यान स्वीकृत सदस्य तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी यावेळी अर्थसंकल्पीय बैठकीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला। यावर नगराध्यक्ष आसेफ खान यांनी 16 मार्च रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीस विरोधी सदस्य अनुपस्थित होते। यामुळे तो विषय आता घेता येणार नसल्याचे स्पष्ट केलं। यानंतर शहरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यासाठी ठराव पटलावर मांडण्यात आला। या ठरावावर दुर्राणी यांनी आक्षेप घेत मतदान घ्यावे अशी मागणी केली। विरोधकांनीही हात वर करून मतदानाची मागणी कायम ठेवली। मात्र नगराध्यक्षांनी मतदान घेण्यास नकार देत ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले। विरोधक शहराच्या विकासात अडथळा आणत असल्याचा आरोप करत नगराध्यक्षांनी बैठक संपल्याचे जाहीर केले आणि सभागृहातून बाहेर पडले। त्यांच्यासोबत सत्ताधारी सदस्यही बाहेर गेले। दरम्यान बाबाजानी दुर्राणी यांच्यासह काँग्रेसचे इतर 12 सदस्य यानंतरही बराच वेळ सभागृहातच बसून होते। वातावरण अधिकच तणावपूर्ण बनलं होतं। पहिली सर्वसाधारण सभा वादग्रस्त ठरल्याने शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे। पाथरी शहराच्या जनताच्या वतीनं त्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्राचे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि जे आमचे सर्व कार्यकर्ते आणि पाथरीच्या जनतानं जे आम्हाला आशीर्वाद दिला आणि आमचा नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक निवडून दिले आणि आज 3 महिने झाले नगरपालिकेला। महिन्यामध्ये 35 वर्षामध्ये जे अर्थसंकल्प कोणाला दिसत नव्हता। भाई अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी कोणाला पाथरीच्या जनताला त्याची कॉपी भेटत नव्हती, ते जाहीर पेपरमध्ये येत नव्हता आणि पाथरी शहरासाठी विकासासाठी 15 वर्षे हे सत्तेत होते, गृहमंत्रीचे जवळ होते, पण पाथरी शहराच्या विकासासाठी हे काहीच काम करू शकले नाही। आज एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आज पाथरी शहराचा अर्थसंकल्प इतका चांगला, सगळं आमचे नगराध्यक्ष आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांना अर्थसंकल्प इतका छान
सादर केलेला आहे आणि पाथरी शहराचा पाणीचा विषय, पाथरी शहराचे अंडरग्राऊंड ड्रेनेजचा विषय, पाथरी शहराचे मुख्य रस्त्याचा विषय, 422 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प, जे परभणी जिल्ह्यामध्ये एक बी नगरपालिकाला इतके पैसे कोणी अर्थसंकल्प सादर करू शकले नाही. पाथरी शहराच्या विकासाची जेव्हा मीटिंग होती अर्थसंकल्पाची, ते अर्थसंकल्पच्या मीटिंगला ते गैरहजर राहिले. कामून पाथरी शहराचा विकास त्यांना होऊ द्यायचा नाही. पाथरी शहराचा विकास त्यांना होऊ द्यायचा नाही. कामून तुम्ही तो विकास करू शकले नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही विकास करायलो, तो त्याला तुम्ही खोडा घालायचं काम करायले. आज तुम्हाला सांगतो, ते जे आरोप करून गेले की आम्हाला दाखविलं नाही, भ्रष्टाचार केले. अरे बाबा, पाथरी शहरामधले पूर्ण गैरांच्या जमिनी कोण विकले? इंदिरानगर पासून 67 मसून तुम्ही रोज पाथरी शहराचे सगळे ओपन स्पेस विकले. ये इथं आपले डॉक्टर दत्तानगर, त्याच्यामध्ये 420चा गुन्हा दाखल झाला. तुमचा मुलगा त्यावेळेस नगराध्यक्ष होता, तुमच्या हातात नगरपालिका होती. 67 मध्ये सगळे तुम्ही रोज परभणीचे प्लॉटिंग वाले आणले, रोज पाथरी मधली ते विकले. स्वतःचा बाबा टावर सर्व्हिस रोडवर बांधला, त्याच्यावर तुमची SIT चौकशी झाली. विधान भवनामध्ये तुमच्यावर ताशेरे वळले. तुमची विधान भवनात कारण की प्रश्न एक नाही 3 वेळेस दरेकर साहेबांना उचलला, साजिद पठाण साहेबांना उचलला, अनेक आमदारांना तुमच्यावर SIT लावली. बावनकुळे साहेबांना तुमची SIT इन्क्वायरी चालू आहे. आज तुमचा हमीदा टावर ओपन स्पेस मध्ये तुम्ही बांधला, ते तुमची मालकीची जागा नाही. अनेक भ्रष्टाचार पाथरी शहरामध्ये तुम्ही केले, त्याच्यामुळे जनताना तुम्हाला धडा शिकविला. आज तुम्ही आम्हाला सांगायले पाणी पुरवठा योजनाचे जे पैसे आले होते मागं, पाथरी शहरामध्ये तुम्ही 25% पाईपलाईन केली, 75% बोगस पैसे उचलले. त्याचा पण ऑडिट आम्ही करणार आहे. त्याची पण एकनाथ शिंदे साहेबाचे तुम्ही जितका विकासाला खोडा घालणार आहे, कामून की तुमचा काचाचा घर आहे, तुमचा काचाचा घर आहे. तुम्ही पाथरी शहरामध्ये हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. आमच्याकडे पुरावे आणि 100% SIT तो लावलेली आहे, पण 100% एक दिवस तुम्हाला जेलामध्ये जावं लागेल. कामून तुम्ही पाथरी शहराचा गोरगरिबाचा पैसा खाल्ला, पाथरी शहराचा विकासाला खोडा घातला आणि स्वतःचा विकास केला. जेव्हा तुम्ही 1985 मध्ये पाथरी नगरपालिकाचे नगरसेवक होते, तुमच्याकडे 36 एकर जागा होती. आज तुमच्याकडे 1000 एकर जागा झाली. कुठून झाली? कोणाच्या बळावर झाली? आज तुम्ही पाथरी नगरपालिकेला लुटून खाल्ला. हे पाथरी शहराचे सगळे लोकांना माहिती आहे. आणि इथं येऊन तुम्ही दादागिरी दाढदपट करायले. पण आम्ही एकनाथ शिंदे साहेबाचे सच्चे शिवसैनिक आहे. पाथरी शहराचा बेडा आम्ही विकासाचा घेतलेला आहे आणि सगळे लोक विकासासाठी आमच्या सोबत आहे. राष्ट्रवादीचे पण शाकीरभाई आमचे सिनियर नगरसेवक आमच्या सोबत आहे, मोईज मास्टर आमच्या सोबत आहे, आतिम पुलोरे ते बी आमच्या सोबत आहे आणि आमचे शिवसेनाचे नगरसेवक बी आमच्या सोबत आहे. आणि मी काँग्रेसचे बी नगरसेवकाला विनंती करणार आहे, जनतानं तुम्हाला मतदान दिला, अपेक्षानं तुम्हाला निवडून दिला. तुम्ही पाथरी शहराच्या विकासासाठी हे हेरे रावरी हे विरोधाला विरोध करायले. कशासाठी विरोध करायले? की बाबा यांना सहन व्हायला नाही. पाथरी शहराचे लोकांना आशीर्वाद दिला, आमच्या भावाला निवडून दिला. यांना वाटत होता जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या नगरपालिका जाणार नाही. पण लोकांना आशीर्वाद दिला, आमच्यावर विश्वास ठेवला. मला सांगा, 3 महिन्यामध्ये आम्ही 300 दुकानाचं वर्क ऑर्डर केला. लवकरच आम्ही 300 दुकानाचं काम चालू करणार आहे. आणि गोरगरीब यांनी त्या सभेला विरोध केलेला आहे, काय सांगणार? आज जर्नल बॉडीची मीटिंग होती, त्याला म्हणतो आपण जीबीची मीटिंग. माननीय सदस्य यांना मी सगळं समजून सांगितलं की एकच मुद्दा आहे जीबीच्या मीटिंगमध्ये. ते मुद्दा कोणता आहे तुम्हाला बी वाचून दाखवतो. नगर परिषद पाथरी अंतर्गत शासनाच्या शासनाच्या विविध योजना, विविध विकास काम प्रस्तावित करतात. त्यांना हा विरोध आहे म्हणल्यावर जनताचा विरोध आहे ना. मला सांगा, हा विविध जे शासनाचा विविध विकास येणार आहे त्यांना का विरोध करताय? आणि मान्य सदस्यांना मी सांगितलं, आणि ते वरच्या सभागृहाचे सदस्य राहिलेले, 3 टर्म आमदार राहिलेले आणि काय मंडळ भोगितलेले, नगराध्यक्ष भोगितलेले, स्वीकृत सदस्य झाले आणि स्वीकृत सदस्य येऊन पाथरी शहराचा विकास त्यांना खोडं घालायचं काम फक्त तेच करायचं होतं, बाकी काही विरोध नव्हतं. आणि जीबीच्या मीटिंगमध्ये अधिकार फक्त जे प्रस्तावित जे केलं आपण त्याच्यावरच बोलायचा अधिकार असतो. पण मान्य सदस्य हे यांना दादागिरी करायची होती, येऊन आपल्या दादागिरी दाखविली त्यानं आणि आमच्या सीओला आरेगिरीची भाषा केली
आणि सदस्याला राठोड आमचे जे मीटिंगचे सदस्य आहेत त्यांना बी ती आरावरीची भाषा केली. याच्या अगोदर अर्थसंकल्पाची मीटिंग होती, फोनवर सीओला शिवागाळ्या केले. ती ॲडमिट आहे, त्याला अटॅक आला आहे. तुम्ही सांगा, ह्याची अगोदर कदम साहेब होते, त्यांना गदे आणले. आणि का आणले? फक्त 1 वर्ष आम्ही अगोदर आम्ही जे घरकुलचे हप्ते हे त्यांना आम्ही रमजानच्या महिन्यात देऊ लागलो, पैसे आलेले. तर त्यानं काय केलं की हे काम करू नये म्हणून त्यानं घोडा घातला आणि कदमला त्यांच्यावर 353 केली. त्याच्यावर बी खुर्चीवर जाऊन बसले, ते सीओच्या खुर्चीवर जाऊन बसले. आता बी ते काय म्हणता, याला अरे तुरेची भाषा करता, हे राठोड तुले, हे भाषा त्यांची सभागृहात नाही पाहिजे. हे वरच्या सभागृहातले राहिलेले त्यांना हे पाहिजे. का करायले असं? जनतेच्या हितासाठी त्यांचं काम आहे, ते बोलायचं त्यांना. आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या नगरसेवकांची मेजॉरिटी खूपच कमी होती, त्यांची मेजॉरिटी जास्त असल्याचे त्यांनी सांगितलं, म्हणून ते विरोध करतात. हा फक्त त्यांचा खोडा घालायचं काम आहे. आमचे पूर्ण 12 सदस्य होते आणि 12 सदस्य स्थायी झाले, त्यांचे 13 सदस्य स्थायी झाले. आणि हा संख्याबळावर हा विषय नसतो. हा विविध काम अधिकार मला असतो. हे अधिकार मी हे मंजूर केलेलं आहे. मी हे जे सभागृहात मंजूर केलेलं आहे, याला मंजुरी दिलेली आहे विशेष विविध विकास कामाला, आणि तो मंजूर झालेला आहे. त्यांचा घोडा घालायला 5 वर्ष ते हेच करणार. पण त्यांचा विरोधच आहे. ते राहणारच ना. जनतेला विरोध आहे त्यांचा, आम्हाला नाही. जनतेच्या विकासाला विरोध आहे, आम्हाला विरोध नाही त्यांना. आपल्याकडून जे विकासाचं काम होत असताना काँग्रेसच्या नगरसेवकांना आपण विश्वासात न घेता निर्णय घेतात, असा काही नाही. आम्ही काँग्रेसच्या नगर सदस्याला हे म्हणतो की तुम्ही आमच्यासोबत या आणि विकास आपण मिळून करू. आम्ही आता तुम्ही सभागृहात पाहिलं असेल, तुम्ही त्यांना म्हणलं मान्य सदस्य, आपल्याला पाथरी शहराच्या जनतेने निवडून दिलेलं आहे आणि तुम्ही आपण सगळे म्हणून विकास करू. तुम्ही लाईव्ह बघितलेला आहे. त्यांचा हे खोटा आरोप आहे. आताच्या मीटिंगमध्ये मालमत्ता कर असेल, पाणी पुरवठा योजना असतील, जन्मभूमी दाखले, हे कशा प्रकारे आपण लोकांची देतात? आता जे पहिले पैसे पासून जो रुटीन आहे तोच आहे. आम्ही वाढविला नाही कर आणि काहीच नाही. आपण नवीन काही बदल नाही, करायला अजून काहीच बदल. अरे हा एकच मुद्दा आला तर हे विरोध करायला, तर बाकीच्या जनतेचे किती कामं आले तर ते विरोधच करणार आहे ना. यांना राजयोग जे केलेलं आहे ना पहिलं, त्यांना वाटायला की आज बी मी ती राजा आहे आणि आज बी नगरपालिका बाजी आहे. मला सांगा, आम्ही सुकृत सदस्य म्हणून एक पाटी लावली. त्याचं काम सुकृत सदस्याची पाटी लावली. त्या पाठीवर न बसता पुढे येऊन बसणे आणि पुढे येऊन बसणे आणि दादागिरीची भाषा करणे, हे कितपत सत्य आहे मला सांगा. दुराणींनी आपल्यावरती एक विरोध केलेला आहे, शासकीय जागा. दुराणी नाही, नगरसेवक सांगा. हो ना, नगरसेवक मग दुराणी आहेत ना. ते दुराणी म्हणजे ठीक आहे, नगरसेवक. हा, नगरसेवक सांगा ना. नगरसेवक सुप्रीम नगरसेवक सदस्य यांनी आपल्यावर विरोध केलेला आहे. शासकीय जागा भडकवण्याचा आपण प्रयत्न करत आहात, याचा त्यांनी आरोप केला. सलमान भाई, तुम्ही आता मी तुम्हाला उत्तर देतो. तुम्ही जे राहणार फकराबाद मधले आहे आणि तुम्हाला माहिती आहे 35 वर्षापासून कोणाची सत्ता होती. तुम्हाला माहिती आहे 35 वर्षापासून त्यांना गायरान जमीनं सगळे. आता आम्हाला येऊन 3 महिने झाले. पहिली जी मीटिंग आहे, आम्ही काय केलंच नाही याच्यात, तर तुम्हाला काय भरष्टाचार काय? एकही मीटिंग, पहिल्या मीटिंगलाच विरोध करायला तुम्ही. मीटिंग शिवाय त्याच्यात काही मुद्दा घेता येत नाही. मग आजचं सर्वसाधारण मीटिंगचं मग काय झालं? आजच्या सर्वसाधारण मीटिंगचा आम्ही मंजूर केली आणि हे मंजूर झाली. आता पालक बोलते, घ्या मला. कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हादगावकर. 90 11 17 13 11. संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.